जय एसटी वैदिक, जय श्रीराम. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे आभार. मी तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून आमच्यासाठी वेळ काढून आम्हा सर्वांना ट्रेन केलं. मी बाय प्रोफेशन प्रोसेस ऑटोमेशन इंजिनियर आहे, ज्याला तुम्ही थोडक्यात IT इंजिनियर पण म्हणू शकता. मी जवळपास 14 वर्षाचं काम करतोय. माझा हेतू हा शेती करण्याचा बिलकुल नव्हता. मी माझ्या घरापुरतं जे किचन गार्डन आहे त्यासाठी असं एक तंत्रज्ञान किंवा प्रोडक्ट शोधत होतो ज्यानं मला विषमुक्त खाता येईल. त्याच्यासाठी तुम्ही 8 दिवस ट्रेन आले. येस. क्या बात. आणि मग हे तंत्रज्ञान शोधता शोधता किंवा प्रोडक्ट शोधता शोधता नशिबाचा भाग म्हणून मी STचे व्हिडिओ पाहायला लागलो आणि पाहिल्यानंतर असं जाणवलं की हे एकमेव तंत्रज्ञान जे काय मी टाइम स्पेंड केला, जे एकमेव तंत्रज्ञान मिळालं ज्यामध्ये सर्व उत्तरं आहेत माझ्या सर्व प्रश्नांची. आणि एवढं खात्री त्या व्हिडिओमधून मिळाली की माझ्या कुठल्याही प्रश्नाला किंवा कुठल्याही किती रोगाला जमिनीच्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते हे एकमेव तंत्रज्ञान आहे जे पूर्ण गरज किंवा प्रश्न उत्तर देऊ शकतात. त्याच्यानंतर हे व्हिडिओ पाहताना असं मला जाणवलं की मी शेती सुद्धा करू शकतो. इतर काही व्हिडिओ नाही पाहिले तुम्ही दुसरे? मी खूप पाहिले व्हिडिओ, कारण की मी IT इंजिनियर आहे. इंटरनेटची मला भयंकर सवय आहे. मी एखादी गोष्ट करताना मी 10 नाही 50 वेळा सर्च करतो आणि कुठल्याही गोष्टीचा होमवर्क करूनच मी त्या गोष्टीकडे वळतो. सर्व अभ्यास करून. कारण कसं एकदा एक सुरुवात केली की मधून सोडून द्यायची नाही. हे माझं म्हणजे काय गुणधर्म आहे किंवा माझी ती आवड आहे, कारण की एकदा गोष्ट हातात घेतली ती पूर्णच करायची. मग हे शोधताना ST मिळालं. ते ST करता करता असं जाणवलं की मी शेती सुद्धा करू शकतो. आणि जेव्हा मी करायला लागलो, मी मागचे 4 महिने झाले मी इन्व्हॉल्व्ह झालोय. याच्या अगोदर शेतीला मी पाणी पण दारं धरलं नाही, ठिबक धरलं नाही. यस, मी पुण्याला काम करतो. माझी शेती आहे सांगलीला. वर्क फ्रॉम होमचं कृपा आहे जी मी सांगलीमध्ये थांबून माझं कामही करू शकतो. आणि माझं पॅकेज साधारण 22 लाख रुपये आहे. माझं फ्युचर प्लॅनिंग असं आहे, ज्यावेळेस मी स्वतः ह्या STच्या अनुभवातून यशस्वी होईल त्यावेळेस मी डेफिनेटली ही नोकरी सोडून देणार आहे. नोकरी करणं हे वाईट नाही आहे, परंतु शेती करण्यामध्ये खूप आनंद आहे हे मला कळलं. जरी मी STचे प्रोडक्ट 4च महिने झाले यूज करतो, त्यात मी टोटल 3 पिकावरती यूज केलं. त्यातले 2 मध्ये मला खूप चांगला रिझल्ट आला आणि 1 पीक अजून चालू आहे जे आलं पीक आहे. कमिंग बॅक टू जे मी शिकलो येते त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही खूप सारे कष्ट घेतले की एवढ्या सर्व जणांना एकत्र बांधून त्यांना शिकवण्याची इच्छा असू नसू ते तयार आहेत ना आहेत, पण तुमची इच्छा फार होती आणि त्यामुळे जे आम्ही सर्वजण आहे ते खूप साऱ्या इच्छेने किंवा काय म्हणतात त्याला मनाने एकत्र राहून फिजिकली मेंटली आम्ही हे सर्व शिकलो. विशेष म्हणजे जे PPTs आहेत किंवा जे FCO सिनियर FCO DCO सिनियर DCO आहेत त्या सर्वांचे मला फार असं कौतुक वाटतं की एवढा म्हणजे उदाहरणं हे एकदम सिम्पल टू एकदम टेक्निकल हे खूप कोणत्याही प्रश्नाला उत्तर मिळालं नाही असं नाही. हो, समजू शकतात. हे फार विशेष आहे. जे उदाहरणं आहेत ना ते नॉर्मल लाईफमधले उदाहरणं आहेत. असे नाहीत की पुस्तकी उदाहरणं आहेत किंवा तुम्ही काही कधी ऐकलेलंच नाही पाहिलेलंच नाही आहे. आणि एक आमचे म्हणजे मयूर सर होते कोऑर्डिनेटर, त्यांचे मला फार विशेष वाटतं कारण की पूर्ण दिवस किंवा सकाळी आय थिंक अराउंड 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत त्यांनी मेहनत घेतलेली आहे. ही मेहनत लोक पैशासाठी करत नाहीत. इट हॅज टू बी कम फ्रॉम युअर इनर साइड. हे होत नाही. आणि आता प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण हॅट्स ऑफ टू द टेक्निकल टीम किंवा जे काय टीचिंग केलं त्या सर्वांना हॅट्स ऑफ. आणि एक म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे, मला एक मेन रिझन काय असं होतं की मला असं एक तंत्रज्ञान पाहिजे होतं किंवा गोष्ट हवी होती की सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर हवं, जस्ट लाईक मिल्क चार्जर. जे मला सायंटिफिक उत्तर हवी होती का व्हिडिओ बघताना फक्त म्हणीसारखी उत्तर मिळतात. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे, मी प्रश्न लिहून काढलो पण मला उत्तर मिळत नाही का, तर उत्तर मिळवण्यासाठी मी फक्त इथं आलो आणि मला सायंटिफिकली उत्तरं सर्व मिळाली आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. आणि मला खास करून जे स्टाफ आहे किंवा एम्प्लॉईज आहेत त्यांना संदेश आहे, कारण मीही एक कंपनीत काम करतो. कुठल्याही कंपनीत एवढी काळजी घेतली जात नाही कुठल्याही एम्प्लॉईची. सो माझं रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना की हे एक काम आहे, त्याच्याबरोबर त्याच्या पलीकडे जाऊन घेतली जाणारी काळजी आणि ह्या कामामध्ये शेतकऱ्यांचं कल्याण आहे. सो नेहमी पैसा मॅटर करत नाही. सो कल्याण आणि त्याबरोबर मिळणारा आनंद हा मॅटर करतो. थँक्यू.